जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण चाललोय कुठलं गाव ते माळशिरस. माळशिरस गावी चाललोय. त्या ठिकाणी बैलगाड्याची शर्यत आहे हिंद केसरी, तर ती बघण्यासाठी चाललेलो आहोत. तर चला तर तुम्ही पण माझ्या संगती माळशिरस गावाला हिंद केसरी बैलगाडा शर्यत बघायला चला तर जाऊया आपण. आता आज आम्ही चाललोय संकेत, मामा आणि सौरव. मामा बघा रेडी आहे, सौरव पण तयार आहे आणि संकेत बॅक कॅमेऱ्याच्या मागे संकेत पण तयार आहे. तर चला तर मग आता आपण जाऊया माळशिरसला हिंद केसरी बैल गाडा शर्यत बघायला. चला संकेत रेडी, चला सौरव तयार, 16-26 मामा तयार. मला वाटतं आपल्या खिरकंडी गावापासून 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना 26 आहे संकेत? हो 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना? माळशिरस. हो हो. तर चला मग आज मामा गाडी चालवतोय आणि आपण निघालोय. आता वाजलेत 11:15 झालेत. तर मग भेटूया आपण. चला आता माळशिरसला बैलगाडा शर्यत मध्ये. आता आपण पोहोचलोय पुशेगाव मध्ये, कारण आपल्या खिरकंडीतून आपण निघालोय ना, तर खिरकंडीतून आपल्याला पुशेगाव मार्गे जायचं आहे. पुशेगाव मसवड करत माळशिरस. अच्छा, पुशेगावच्या नंतर मसवडला. तर मागच्या वेळेस माहिती आहे आपल्या बैलगाडा शर्यती जी होती, तर हा चौक दिसतोय ना, या चौकापासून हा राईट घेतला तर तो पेडगावला आपण गेलो होतो. हे बघा हा राईट आहे, हा इकडे राईट आहे, तर तो पेडगावला गेलो होतो. आणि आता आपण सरळ जातोय, सरळ मसवड वगैरे त्या रस्त्याने जातोय. बघा हे पुशेगाव आहे, फार मोठं गाव आहे. ते जत्रासुद्धा फार मोठी होते सेवागिरी महाराजांची. बघू शकतो. मेंढरं चाललेत मस्त. बघा मेंढरं. मसवड आहे, किती आहे? मसवड 50 किलोमीटर आहे. गोंदवले 27 किलोमीटर इथून दाखवत आहे. हे बघा, मसवड 50 किलोमीटर आणि गोंदवले 27 किलोमीटर. बघू शकतो काय गर्दी आहे बघा हिंद केसरी बघण्यासाठी. गाडी इथेच कुठेतरी आपल्याला पार्किंग करून चालत जावं लागेल. शकतो आपण पूर्ण गर्दी बघा किती आहे. हिंद केसरी आहे. हे बघा बैल वेगवेगळे. इथे तरी बसला मामा, मामा इथे बसला मागे, तिथं पुढं बघू ना मामा, जागा नसेल ना. बघू शकतो आपण आमच्या गावातले संदीप कदम आणि हा विठ्ठल आमच्या अगोदरच आलेले आहेत. ते सकाळीच आपल्या गावातला पक्षा बैल घेऊन आलेले. आता बघूया इकडे कुठे जाऊया, उभं राहूया. मामा संदीप आमच्या गावातला आणि हा विठ्ठल. दुसऱ्याला थांबवलं, लाभ मात्र तिसऱ्याचा गेला. त्या चोराचा लाभ होतो. लढत पाहायला नाही दोघांच्यामध्ये. धुरळाच झालाय सगळा. बघा बघू शकतो आपण हे पूर्ण धुरळा. पब्लिक पण बघू शकतो, मोहन दादा गायकवाड टिळककर पब्लिक वगैरे बघू शकतो. ज्यांच्या वकिलींना मागणीवरती एकट्या खड्याचं मैदान लागलं होतं केसरी आहे आणि त्यांचा या ठिकाणी कैलासवरती वकील स्टेजवर तर तुफान गर्दी याच्या झाली. नावावरती या ठिकाणी आता सुंदर घरचा साजला युवराज आणि रुद्राचा. त्याबद्दल या युवराज आणि रुद्रा बैलाचे मालक मोहन दादा गायकवाड यांच्याकडे ड्रायव्हरसाठी 1000 रुपये तो ऑनलाईन इनाम आहे. आणि पब्लिक बघा समोर पण बसलेली आहे स्टँडवर. हे बघा एका टायमाला किती बैल पळतात? एका टायमाला 1 2 3 4 5 6 एका टायमाला 10 बैल पळतात. आता आपण बघू शकतो बघा. या गाडीचा संकेत मालकाचं त्यावरती बसल्याच्या आकाशचं हार्दिक अभिनंदन. सुंदर असा चित्रा पात्र झाला सुंदर आणि सरकारचा. बघूया या ठिकाणी एक संदीप किती मीटर असेल? 300. माजी नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, आजीनाथ कुंडे, 1200 फूट ना, मग 400 मीटर. रामभाऊ कचरे 1200 फूट आहे म्हणजे 400 मीटर. हे ना इकडे पुढे ना सुंदर बैलाचे मालक अर्जुन भैया पवार
ते बघा आता बैल सुटले बघा. आपण ही शेतकऱ्याच्या बघू शकता. आपल्याला आता किती पळतात? 1 2 3 4 5 6 7 सुटला 71 पटो या मैदानातला धुळावरती ओपनच्या मैदानात आणि ओपनच्या मैदानामध्ये ओपनच्या बैलामध्ये लढती पाहायला मिळतात. 2 बाजी मारतो. कोण आला रे? काय कळतच नाही. करंबे आलाय. साडेचे 73 मध्ये लढा करणं 73 पटोया मैदानातला आणि 73 मध्ये लढाई या लढ्यात अजून अंदाजची सुरवातीची सुविधा और 70 परत लागेल ना सेमीफायनल आहे. काय जेवण आहे होय? हा काय जेवण आहे? दालच्या भात, डाळ भात, डाळ भात आहे जेवण. कसं आहे प्लेट? दादा प्लेट कशी आहे? दादा बिझी आहेत आणि हे असे हे आहेत. वेगवेगळी दुकान आहे. तुम्हाला इथं खाया पियाचं सगळं काय मिळेल बघा. ज्यूस वगैरे आहे, आईस्क्रीमच्या गाड्या आहेत. हे बघा इथे आईस्क्रीमच्या गाड्या, फालुदाच्या गाड्या, हे सुका चिकन राईस वगैरे म्हणजे सगळं खाणं, व्हेज नॉनव्हेज सगळं काय आहे. हे बघा अशी एक थाळी आहे, चिकनचा रस्सा वगैरे. कसं आहे प्लेट? हे बघा असं राईस आणि चिकनचं आहे. शेंगा पण आहेत मस्तपैकी शेंगा. इथे वडापाव वगैरे, कणीस, अननस वगैरे बघू शकतो आपण. आता सेमीफायनल आहे, तर सेमीफायनल आता होईपर्यंत थोडा रेस्ट आहे. चल कुठे आहे? हे बघा इकडे पण काय जेवण आहे. जेवणाचा पण वेगवेगळे प्रकार बघू. काय जेवण आहे इकडे बघूया. इथे रोट्या आहेत,
काहीतरी डाळ भात आहे. डाळ भात दादा कसं आहे प्लेट? अनलिमिटेड कसं? लिमिटेड आहे. काय काय आहे? व्हेज दालचा राईस, व्हेज दाल परोठा, हां आणि अख्खा मसूर मटर पनीर त्याच्याबरोबर कोशिंबीर आणि वेगळा डिश आहे. नॉनव्हेज पण आहे. नॉनव्हेज नाही, व्हेज. 100 रुपये. पराठा 100 रुपये, व्हेज दालचा 60 रुपये. ओके ओके. म्हणजे वेगवेगळ्या थाळ्या आहेत वेगळ्या आपण बघू शकतो. इथे वेगवेगळ्या प्लेट जेवण आहे. ते बघा इथे कणीस वगैरे आहे मस्तपैकी. मला हवं तर कणीस वगैरे. संकेत काय घ्यायचं आहे? तर गमछा घ्यायचा संकेतला. हा घे ना. बघ ना चेक्स बघे. संकेतला गमछा घ्यायचा तर गमछा बघूया आपण. सगळे बैलांसाठी वेगवेगळे हे आहे सुंदर वगैरे. कितीला आहे? पण आपण जेवणाचा स्टॉल बघू शकतो. इथे काय आहे? मटकीची भाजी ना. हा दालच्यानी काय? हां कशी प्लेट आहे? 60 रुपये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण बघू ना तर वेगवेगळ्या रेट आहेत प्रत्येकाचे आणि प्रत्येकाची व्हेरायटीज वेगवेगळे आहे. हां आता सेमीफायनल होईल. घेतला संकेतने बघा हा घेतलेला आहे व्हाईटवाला गमछा कारण ऊन पण लागतं आहे. चलो संकेत बांधायचा. चलो इथे भेल बघू शकतो आपण. सुकी भेल ओली भेल आहे. कशी आहे भेल? 50 रुपये. इथे भेलचं दुकान आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तशी ते भेल मिळते. संकेत इकडे इकडे. इथे ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था आहे. इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स आहे. असं जाऊया. कॉकटेल नाव कॉकटेल आहे. पुणे पुण्यामधून आपण टॉपचा बैल. अजून आता आपण बकासूर बघायला चाललोय. हा कॉकटेल नावाचा बैल आहे. आता आपण बकासूर बघायला चाललोय. हा पण शर्यतीमधला टॉप बैल आहे. हा पुण्यामधून येतो. तर आता आपण बकासूरचा बघायला जाऊ. खरं तर हा बकासूर आहे. याचं नाव बकासूर आहे. शर्यतीमधला टॉप आहे. सुजगावमधला आहे आणि सगळ्यात टॉपचा बैल असल्यामुळे बघा गर्दी बघा किती त्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपण बघू शकतो. एवढी गर्दी आहे. त्याचा बैल पण आहे. आता सेमीला पोहोचलेला आहे ना. बघू शकतो आपण. आता थोडा रेस्ट घेतोय, आराम घेतोय. नंतर पुन्हा तो पळायला सज्ज होणार आणि तो मला वाटतं हिंदकेसरी मारूनच जाईल असा शांततेत राहिलेला आहे. आता बघू शकतो आपण. खूप छान. मित्रांनो हिंदकेसरीचा सेकंड पार्ट बघायला विसरू नका. भेटू.